स्टुडंट आज आपण नेक्स्ट लेक्चर चालू करणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपले लास्ट राहिलेले ऍप्लिकेशन आहेत जे महत्वाचे नाही. त्यामध्ये काही एक्झाम्पल जे आहेत जे विचारतात किंवा ज्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, ओके, ते एक्झाम्पल फक्त आपण घेणार आहोत. बाकीचं त्यामध्ये तुम्ही नाही प्रिपेअर केलं तर त्यामध्ये काही त्यावरती क्वेश्चन विचारत नाही. जे महत्वाचे ऍप्लिकेशन आहे डेरिव्हेटिव्हचे ते आतापर्यंत आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल, सेकंड घेतलेला आहे तो म्हणजे त्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजेंट नंतर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते बघितले. त्यानंतर रोल्स थेरम, वेलॅम्पिटी थेरम हे त्यामध्ये बघितलं. मॅक्झिमा मिनिमा हे त्यामध्ये बघितलं. ओके, असे जे महत्वाचे ऍप्लिकेशन आहे ज्या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हचा यूज करून काय करणार, त्यामध्ये एखादी टर्म फाइंड आउट करणार किंवा पर्टिक्युलर ऍप्लिकेशन त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. लक्षामध्ये तर आपण नेक्स्ट राहिलेले ऍप्लिकेशन जे आहेत इन्क्रीजिंग फंक्शन अँड रेट ऑफ चेंज, त्यापैकी इन्क्रीजिंग फंक्शन तुम्ही काही प्रिपेअर करायचं नाही, त्यावरती क्वेश्चन नसतोच. ते पूर्ण ऑप्शन मध्ये सोडून द्यायचं. कुठलं? इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, देन त्यामधला एक जो टॉपिक येतो आपल्याला भरपूर ठिकाणी यूज होतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण यूज होतो आणि फिजिक्स मध्ये पण थोड्याफार प्रमाणात यूज होतो. त्यासाठी हा टॉपिक आपण घेतोय. यावरती देखील क्वेश्चन नसतो त्यामध्ये जास्त. तर तो टॉपिक जो आहे तो म्हणजेच कुठला आहे तर ऍप्लिकेशन आपलं जे आहे सेकंड ऍप्लिकेशन जे होतं आपलं ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऍज रेट मेजर्स. डेरिव्हेटिव्ह ऍज rate measure. Derivative as a rate measure. This point हा जो पॉइंट डेरिव्हेटिव्ह ऍज रेट मेजर, ज्या ठिकाणी रेट ऑफ चेंज असेल म्हणजे विथ रिस्पेक्टिव्ह टाइम जे पॅरामीटर ज्या ठिकाणी चेंज होत असेल त्या ठिकाणी आपण यूज करतो तो म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह. काय यूज करतो मग अशी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम चेंज होणारे पॅरामीटर कुठले आहेत म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे. दीज आर द टर्म विच इज डिपेंड ऑन टाइम. डेरिव्हेटिव्ह ऍज रेट मेजर यामध्ये आपण जे एक्झाम्पल घेणार आहे तेच घेणार आहेत व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात इथं लिहू आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. या ज्या टर्म आहेत यामध्ये यूज होतो रेट ऑफ मेजर. यामध्ये काय त्यामध्ये यूज होणार आहे तर फॉर एक्झाम्पल त्यामध्ये एस इज द डिस्प्लेसमेंट अँड एफ ऑफ टी आपल्याला फंक्शन दिलेलं आहे त्यामध्ये म्हणजेच त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट चेंज होता विथ रिस्पेक्टिव्ह टू. म्हणजे आपण त्यामध्ये डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला बघितलं यामध्ये y इज इक्वल टू जर एफ ऑफ एक्स असेल तर यामध्ये मिनिंग होतं y is the differentiable function of x which is written as dy by dx. कसं राईट करतो ते dy by dx. ही डेफिनेशन लक्षात ठेवा. आपल्याला जे थेरम राहिलेले 3 थेरम त्यामध्ये ही डेफिनेशन यूज होणार आहे. यामध्ये ही डेफिनेशन त्या ठिकाणी यूज होतेच. y is equal to f of x is equal to dy upon dx. y is equal to f of x, that is त्याचं मिनिंग काय होतं y is the differentiable function of x. यामध्ये चेंज होणारा व्हेरिएबल कुठला असतो x. y आणि x मधलं थोडक्यात रिलेशन त्यामध्ये दिलेलं असतं. दिस इज कॉल्ड इक्वेशन, रिलेशन आणि फंक्शन देखील म्हणतो y आणि x मधला. म्हणजे x चेंज केला तर y ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे. यामध्ये चेंज होणारा पॅरामीटर कोण असतो x असतो. कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं आपण डेरिव्हेटिव्ह इज द कॉम्बिनेशन ऑफ dependent and independent variable. Derivative is the combination of dependent and independent variable.
मग एक्स जो असतो तो इंडिपेंडंट असतो, कारण तो आपण जसा पाहिजे तसा चेंज करू शकतो. बट एक्स जर चेंज केला तर वाय देखील त्याबरोबर काय होतो, चेंज होतो. ओके, हे आपण 11 स्टँडर्ड मध्ये देखील बघितलं, डेरिव्हेटिव्हच्या बेसिक मध्ये देखील हेच बघितलं. आणि आता यामध्ये बघा इथं काय दिलंय, बघा इथं फक्त वाय आणि एक्सच्या ऐवजी काय दिलाय, एस आणि टी दिलाय. म्हणजे या ठिकाणी एस डिस्प्लेसमेंट इज द रेट ऑफ टाइम आणि या ठिकाणी वाय इज द रेट ऑफ एक्स. आता हे कसं लिहिणार, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल तर वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स दॅट इज dy बाय dx. मग हे कसं लिहिणार, s इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t वेअर s इज द डिस्प्लेसमेंट. मग तिघांमधलं रिलेशन काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्सला डायरेक्शन दिली तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टी चेंज होत असेल तर त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणणार, आणि व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत असेल त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणणार. ओके, एकमेकांवरती डिपेंड असलेला टर्म आहे. मग त्यासाठी आपला एस काय दिलाय, त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. एस जर डिस्प्लेसमेंट असेल विच इज चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, देयरफॉर ds upon dt is equal to ds upon dt, that is ds displacement change with respect to time. यालाच काय म्हणणार आपण, velocity. ज्यावेळी s is the rate of change with respect to time किंवा as displacement is the rate of change असं म्हणलं तरी चालेल, का rate of change with respect to time असं असतो. त्यामध्ये लक्षामध्ये s is equal to f of t असेल तर त्यामध्ये ds upon t, s is the differentiable function of t that is f dash t. कसं लिहिणार आपण ते, f dash t. हे कसं लिहितो आपण, that is f dash of x, म्हणजे that is x टर्मचा डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये जी टर्म चेंज होते त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, कारण आतापर्यंत सगळा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत आलो, बरोबर. ते म्हणजे ज्या टर्म चेंज होते त्या टर्मचं काय घेतो त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, मग त्यामध्ये त्या टर्मचं काय घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह. इथं पण त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश टी इज इक्वल टू काय होणार, व्हेलॉसिटी. ज्यावेळी डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टी त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार, व्हेलॉसिटी. एफ डॅश टी इज कॉल्ड द व्हेलॉसिटी. म्हणजे ज्यावेळी आपल्याला डिस्प्लेसमेंट दिला असेल तर त्यावरून व्हेलॉसिटी जर काढायची असेल, बघा डिस्प्लेसमेंट ज्यावेळी आपल्याला दिलेला असेल त्यावेळी जर आपल्याला व्हेलॉसिटी काढायचं असेल तर काय घेणार, सिम्पली तो डिस्प्लेसमेंट आहे त्याचा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेणार. जो काय टी ची टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजेच आपल्याला काय भेटेल त्यामध्ये, व्हेलॉसिटी. काय भेटेल त्यामध्ये, व्हेलॉसिटी. आणि जर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एक्सेलरेशन. त्याला काय म्हणतो आपण, एक्सेलरेशन म्हणणार. काय म्हणणार त्यामध्ये, एक्सेलरेशन. म्हणजेच बघा इथं व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह आहे. पण डिस्प्लेसमेंटचा इथे येईपर्यंत किती वेळा डेरिव्हेटिव्ह झाला, हा पहिला डेरिव्हेटिव्ह. जो त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होणार यामध्ये, अपॉन डी टी स्क्वेअर. अगेन डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजेच आपल्याला काय भेटतं, एक्सेलरेशन. म्हणजे डिस्प्लेसमेंटचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे एक्सेलरेशन असतं. डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह हे काय असतं त्यामध्ये, व्हेलॉसिटी. कारण त्यामध्ये रेट ऑफ चेंज असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्या ठिकाणी चेंज झालेला असतो. हे लक्षात ठेवा. मध्ये y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x that is dy by dx that is f dash of x. x यामध्ये काय असतो, विथ रिस्पेक्ट टू टर्म असतो. यामध्ये y जो आहे तो डिफरन्शिएबल ऑफ x असतो. यामध्ये x च्या टर्मचा काय घेतो आपण, डेरिव्हेटिव्ह. डॅशचा मीनिंग होतो डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आणि 2 डॅश दिलं त्याचा मीनिंग होतो डबल डेरिव्हेटिव्ह. काय होतं यामध्ये, डबल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी f ऑफ t चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि या ठिकाणी f ऑफ t चा सेकंड डेरिव्हेटिव्ह होणार. झालं, हे लक्षात ठेवा. फक्त हे दोन फॉर्म्युले, व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह आणि एक्सेलरेशन म्हणजे जो आलेला डिस्प्लेसमेंट त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्या ठिकाणी काय असते,
ऍक्सलरेशन असते. रेट ऑफ मेजर मध्ये याच टाइपचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. बाकी त्यामध्ये काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. जास्त कन्फ्युजन त्यामध्ये करून घ्यायचं नाही. जास्त वेटेज देखील या चॅप्टरला नाहीये. एकच क्वेश्चन त्यावरती विचारला जातो 4 मार्क्स किंवा 5 मार्क्स. ओके. देन आता बघा यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऍज रेट ऑफ मेजर, त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले म्हणजे थोडक्यात थेरॉटिकल पार्ट बघितला. त्यामध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेले असते इन टर्म्स ऑफ टी मध्ये. देअरफॉर ds अपॉन dt जर घेतला तर विच इज वेलोसिटी अँड d स्क्वेअर अपॉन s dt स्क्वेअर जर घेतला विच इज द ऍक्सलरेशन. ओके. यावरती एक्झाम्पल बघू, न्यूमेरिकल बघू कसे असतात. त्यामध्ये पेज नंबर 71 वरती एक्झाम्पल आहे बघा. त्यामध्ये काय न्यूमेरिकल बघा. यामध्ये मी रीड करतो. अ कार इज मूव्हिंग इन सच अ वे दॅट डिस्टन्स इज कव्हर्ड इज गिव्हन बाय द इक्वेशन. जे डिस्टन्स कव्हर केलेले आहे ते इक्वेशन मध्ये दिलेले आहे. एस इज इक्वल टू, आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आपल्याला व्हेलॉसिटी ऍक्सलेरेशन काढायचं असेल डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मध्येच दिली पाहिजे डिस्प्लेसमेंट, तरच आपल्याला त्या ठिकाणी व्हेलॉसिटी ऍक्सलेरेशन. एस इज इक्वल टू इक्वेशन दिलेलं आहे 4t स्क्वेअर प्लस 3t स्क्वेअर प्लस 3t. देन पुढे काय सांगितलंय, वेअर S is in meter and T is in second. म्हणजे हा S मीटर मध्ये, T in कशामध्ये, त्यामध्ये सेकंड मध्ये आहे. What would be the velocity and the acceleration? What would be velocity and acceleration of the car at time t is equal to 20? t is equal to 20 साठी त्या कारचे आपल्याला वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन काढायचंय. काय काढायचंय त्या ठिकाणी, वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन काढायचंय. मग कसं काढणार त्यासाठी, मग आपल्याला ज्यावेळी डिस्प्लेसमेंट दिला असेल त्यावेळी त्याची वेलोसिटी कशी काढणार, तर सिम्पली डिस्प्लेसमेंटचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजेच वेलोसिटी असते. देअरफॉर खाली त्यामध्ये v इज इक्वल टू काय असतो, ds अपॉन dt. देअरफॉर काय होणार, जो s टर्म आहे त्यामध्ये s चा डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू t. मग काय डेरिव्हेटिव्ह, फॉर ऍज इट इज t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह जसा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह तसा t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2t प्लस 3t चा डेरिव्हेटिव्ह 3 ऍज इट इज t चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 3. देन 4 into 2 8t प्लस 3. This is the v. वेलोसिटीचं इक्वेशन आपल्याला भेटलं आणि यामध्ये आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायची ऍट t इज इक्वल टू 20. त्यामध्ये t ची व्हॅल्यू पुट करून देणार 8 into 20 प्लस 3 that is 160 प्लस 3 that is किती आलं त्यामध्ये, मग v इज इक्वल टू 163. वेलोसिटी आली. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, ते सॉरी युनिट काय, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड, दिस इज द युनिट्स ऑफ वेलोसिटी. आले, वेलोसिटी भेटली आपण. आता वेलोसिटी भेटल्यानंतर पुढे काय काढणार, त्याचं ऍक्सलरेशन काढणार. मग ऍक्सलरेशन काढण्यासाठी आपल्याला ऍक्सलरेशनचं टर्म माहित पाहिजे. मग ऍक्सलरेशन कसं काढतो आपल्याला माहितीये, जी त्या ठिकाणी वेलोसिटी आली त्या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह घेणार. जे v चं इक्वेशन आलं इन टर्म्स ऑफ t मध्ये त्या टर्मचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार. म्हणजेच काय होईल सांगा बरं, 8t प्लस t चा डेरिव्हेटिव्ह 8t प्लस t चा 8t चा डेरिव्हेटिव्ह 8 into t. 8 as it is constant, t चा 1 and प्लस 3 चा 0. म्हणजेच ऍक्सलरेशन इज इक्वल टू किती आलं त्या ठिकाणी 8, कारण त्यामध्ये टाइम आलाय का नाही. ऍक्सलरेशन त्यावरती कॉन्स्टंट राहणार, ते म्हणजेच किती 8. लक्षामध्ये याचं युनिट काय येईल, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षामध्ये अशा टाइपचे एक्झाम्पल असतात. सेकंड एक्झाम्पल घेऊ यामध्ये, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल. नेक्स्ट एक्झाम्पल,
काही अवघड नाही. एस दिलेला असतो, व्हेलॉसिटी काढण्यासाठी त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, ऍक्सलरेशन काढण्यासाठी जो व्हेलॉसिटीचे डेरिव्हेटिव्ह आलाय त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार आणि त्यामध्ये टी पुट करणार. हे लक्षात ठेवा त्यामध्ये. किंवा काय वेळेस आपल्याला ऍक्सलरेशन दिलेलं असतं त्यावेळी त्याला लागणारा टाइम काढायचा असतो, म्हणजेच त्या ठिकाणी इकडली व्हॅल्यू पुट करणार ए किंवा व्ही ची. असं पण एक्झाम्पल असू शकतं त्यामध्ये. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल, नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऍट अ टाइम टी, द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऍट अ टाइम टी इज गिव्हन बाय S is equal to त्यामध्ये गिव्हन आहे 2t cube प्लस सॉरी मायनस इथं मायनस 5t cube प्लस 4t मायनस 3 इक्वेशन आपल्याला गिव्हन आहे बघा. फाइंड द टाइम व्हेन acceleration is 40 feet per second square. म्हणजे एस याच्यामध्ये फीट मध्ये दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आहे? फीट मध्ये. when acceleration is किती त्यामध्ये 40 ज्यावेळी acceleration असेल त्याच वेळी आपल्याला काय करायचंय, त्यामध्ये लागणारा टाइम काढायचा आहे. या acceleration साठी लागणारा टाइम काढायचा आहे. The velocity and the displacement at that time. आणि त्याच टाइमला velocity पण काढायची आणि डिस्प्लेसमेंट पण काढायचंय. कसं काढणार? मग आपल्याला ऍक्सलरेशन दिलंय, मग आधी सगळ्यात आधी आपण ऍक्सलरेशनचं इक्वेशन तर काढावं लागेल. बट ऍक्सलरेशन काढण्यासाठी आधी काय काढावं लागतं? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला लागतं डिस्प्लेसमेंट. दिलेलं आहे का डिस्प्लेसमेंट? दिलेलं आहे. मग ds अपॉन dt that is v is equal to काय येईल मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2t क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 2 as it is 3 वरून आला 3 into 2 6 t स्क्वेअर मायनस 5 3 वरून आला 5 into 3 15 into होणार त्यामध्ये t स्क्वेअर. तर इथं t स्क्वेअर आहे म्हणजेच काय होणार या ठिकाणी फक्त t राहणार प्लस 4t चा डेरिव्हेटिव्ह 4t चा 1 आणि मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये काय येणार 0. पण आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे बरोबर. व्हेलॉसिटी काढायची आहे त्या पर्टिक्युलर टाइम साठी, बट आपल्याला टाइम माहित नाही. बट काय गिव्हन आहे? ऍक्सलरेशन. आधी ऍक्सलरेशन करणार. देअरफॉर a इज इक्वल टू काय होणार त्या ठिकाणी व्हेलॉसिटी आहे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय होणार मग 6 into 2 12t कारण 2 minus 1 t येणार मायनस 15 किती येणार मायनस 15 आणि 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. बट गिव्हन काय गिव्हन आहे आपल्याला? ऍक्सलरेशन गिव्हन आहे. a इज इक्वल टू किती गिव्हन आहे 14. a इज इक्वल टू गिव्हन आहे आपल्याला 14. आता 14 गिव्हन आहे मग त्यामध्ये डायरेक्ट a ची व्हॅल्यू पुट करणार. a इज इक्वल टू काय होणार त्यामध्ये आपल्याला इक्वेशन भेटलं 4t minus 15. a is equal to 14 is equal to 4t minus 15 म्हणजेच काय होईल a is equal to 14 minus 15. मग हा मायनस 15 इकडून काय होणार प्लस 14 प्लस 15 is equal to 4t. काय होणार यामध्ये 4t. Sorry, the 12t minus 15. 12t minus 15. इधर आला 12t minus acceleration is equal to 15 10 कसं काय येते 2t cube minus 5. इथं आपला डेरिव्हेटिव्ह वरती पॉवर चेंज केला आपण बट इथं जर 2 असेल तर 5 into 2 किती येणार यामध्ये 10t येणार. लक्षामध्ये मिस्टेक आहे लक्षामध्ये वरती आपण क्यूब घेतला होता बट एक्झाम्पल मध्ये स्क्वेअर आहे बट इथं मग काय येणार स्क्वेअर म्हणले तर 5 into 2 किती येणार 10t
बाकीचं बरोबर यामध्ये, म्हणजे काय होणार यामध्ये 10t आणि मायनस त्या ठिकाणी 10t खाली परत सॉल्व्ह करू आपण. याचा अगेन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येणार 3 into 6 3 into 2 6 आला, 5 into 2 10t आला. याचा अगेन डेरिव्हेटिव्ह म्हणजे ऍक्सलरेशन येणार dv upon dt is equal to इथं 12t बरोबर -10 t चा डेरिव्हेटिव्ह 1 6 into 12 2 minus 1 बट गिव्हन आपल्याला त्या ठिकाणी आहे गिव्हन a is equal to किती गिव्हन आहे त्यामध्ये 14 व्हॅल्यू त्यामध्ये पुट करा 14 काय आलं पुढे 20 minus 10 यामध्ये 20 minus 10 14 plus 10 काय होणार यामध्ये 24 is equal to 12t. Therefore t is equal to 24 upon 12. There t is equal to 2. t is equal to 2. किती भेटला आपल्याला यामध्ये t is equal to 2. आता टाइम भेटलेला आहे त्या टाइम साठी आपल्याला काय काय काढणार त्यामध्ये ऍक्सेलरेशन तर गिव्हन आहे व्हेलॉसिटी काढणार पुट t is equal to 2 in v टर्म मध्ये व्हेलॉसिटी मध्ये पुट करणार किती आले व्हेलॉसिटीचं यामध्ये डेरिव्हेशन यामध्ये पुट करणार आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार v is equal to काय होणार त्यामध्ये 6t स्क्वेअर minus 10t plus 4 मग v is equal to यामध्ये काय व्हॅल्यू पुट करणार t ची 2 मग 6 into 2 चा स्क्वेअर 4 minus 10 into 2 किती झाला 20 plus 4 6 into 4 24 minus 20 plus 4 24 minus 20 4 plus 4 is equal to 8. Velocity त्यामध्ये feet per second हॅलो ही झाली व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे मग डिस्प्लेसमेंट साठी s मध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आपल्याला काय भेटेल त्यामध्ये डिस्प्लेसमेंट आलं लक्षामध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते ओके तुम्ही लास्टला आन्सर लिहा त्यामध्ये फक्त यामध्ये t ची व्हॅल्यू पुट करणार 2 असं पण एक्झाम्पल असू शकतं म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी दिलेला असते ऍक्सेलरेशन दिलेला असतो टाइम काढायचा त्यावेळी आलं मग तो आलेला टाइम आधीच्या पूर्ण ज्या टर्म आहेत त्यामध्ये पुट करायचा व्हेलॉसिटी असेल किंवा डिस्प्लेसमेंट अशा टाइपचे एक्झाम्पल असतात कशावरती ऍक्सलरेशन द रेट ऑफ मेजर या ऍप्लिकेशन वरती आणि यामध्ये फक्त एवढेच प्रिपेअर करायचं बाकी काही नाही आणि इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे कुठला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये जस्ट क्विक रिव्हिजन घेऊ यामध्ये या चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलंय तर या चॅप्टर मध्ये फर्स्ट पॉइंट बघितला आपण इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल व्यवस्थित समजून यामध्ये काय बघितलं इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल मग इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल कसा फाइंड आउट केला तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला डायरेक्ट इक्वेशन ऑफ टँजेंटचा y minus y0 is equal to m into x minus x0 where m is the slope of tangent then equation of normal same formula m च्या ऐवजी m dash मग त्याच्या आधी आपल्याला स्लोप काढावा लागतो स्लोप कसा फाइंड आउट करणार जे कर्व आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप असतो आणि त्यामध्ये x y च्या व्हॅल्यू पुट करणार बट जर पॉइंट फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला स्लोप हा गिव्हनच असतो त्या ठिकाणी लक्षामध्ये कारण स्लोपची व्हॅल्यू त्यामध्ये फॉर एक्झाम्पल यामध्ये आपल्याला पॉइंट फाइंड आउट करायचा आहे जर पॉइंट फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला इकडे dy by dx ची व्हॅल्यू माहितच पाहिजे जेणेकरून इथं आपल्याला काय भेटेल x भेटेल मग dy by dx ची व्हॅल्यू त्यामध्ये स्लोप न देता काही एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली दिलेले असते बट आपल्याला काय दिलेलं असतं आता ही जो स्लोप आहे कुठला असतो नॉर्मल सॉरी टँजेंटचा असतो मग टँजेंटला पॅरलल लाईनचा काय दिलेलं असतं इक्वेशन मग आपल्याला त्या ठिकाणी रिलेशन युज होतं काय जर दोन लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर त्या दोन लाईनचा स्लोप देखील त्यामध्ये सेम असतो आणि दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यावेळी त्या दोन्हींच्या लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन किती येतं -1 यावरून आपल्याला कशाचा टँजेंटचा स्लोप भेटेल
आणि तो dy/dx च्या ऐवजी पुट करणार, त्यावर आपल्याला काय भेटेल x. आणि जर x ऍक्सिसला पॅरलल असेल, y ऍक्सिसला पॅरलल असेल, तर स्लोप त्या ठिकाणी काय असतो, 0 असतो. हे लक्षात ठेवा. अशा टाइपचे एक्झाम्पल आपल्याला सेकंड त्यावरती विचारतात, इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल वरती किंवा पॉइंट फाइंड आउट करायचं. नेक्स्ट ऍप्लिकेशन बघितलं, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करणं. मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, f ऑफ a प्लस h इज इक्वल टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश ऑफ a. हा फॉर्म्युला आहे त्या ठिकाणी. मग ही टर्म कशी फाइंड आउट करणार, तर त्यासाठी गिव्हन एक्झाम्पल वरून सगळ्यात आधी f ऑफ x काढावा लागतो. मग f ऑफ x कसा काढणार, तर सिम्पली जी कॉन्स्टंट टर्म आहे त्या कॉन्स्टंट टर्मला x पुट करणार. मग त्यामध्ये लॉगॅरिथमचे एक्झाम्पल असतात, रूटचे असतात, मग रूट मध्ये स्क्वेअर रूट असतात, क्यूब रूट असतात किंवा पॉवरचे एक्झाम्पल असतात, मग ट्रिग्नोमेट्रीचे एक्झाम्पल असतात. मग त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, ए काय घ्यायचा, क्यूब रूट असेल तर त्यापैकी एचा क्यूब रूट निघाला पाहिजे अशी टर्म घ्यायची, स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर रूट निघाला पाहिजे. ओके, ही टर्म लक्षात ठेवा. त्यामध्ये लॉगॅरिथम असेल तर आपल्याला गिव्हन काय, त्याच्या रेस टू ला, त्याच्या पॉवरला ती ए ची टर्म आली पाहिजे, त्याच्या पॉवरला. फॉर एक्झाम्पल 1000 आपल्याला तिथं 10 दिलेला आहे, मग 10 च्या पॉवर ती जे आपण 1000 येते काय, ते 10 रेस टू. ओके, असं त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. या टाइपचे एक्झाम्पल आपण कशामध्ये घेतले, अप्रॉक्सिमेट. एफ ऑफ ए कसा काढणार, एफ ऑफ एक्स जो आलाय त्यामध्ये ए ची व्हॅल्यू पुट करणार आणि आपल्याला एफ ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए कसा काढणार, एफ ऑफ एक्स घेणार, एफ ऑफ एक्स मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, त्यामध्ये एक्स च्या ऐवजी ए पुट करणार, तो झाला एफ डॅश. आणि लास्टच्या फॉर्म्युला मध्ये पुट करणार, कॅल्क्युलेशन करून तीच असते त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट बघितला होता आपण रोल्स थेरम आणि एलएमबीटी थेरम. रोल्स थेरम काय होतं, कधी सॅटिस्फाय होतं त्यामध्ये, तर यावेळी गिव्हन फंक्शन कंटिन्युअस असतं, पॉलिनोमियल असेल, ट्रिग्नोमेट्री असेल, सगळे फंक्शन कंटिन्युअस असतात आणि डिफरन्शिएबल असेल. मग ज्यामध्ये पॉलिनोमियल असेल, ट्रिग्नोमेट्री डिफरन्शिएबल असणार, डिफरन्शिएबल असेल. आणि थर्ड कंडिशन, इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी, त्यावेळी C is belongs to AB. तर त्यावेळी C is belongs to AB. C हा AB च्या बिटवीन असतो, such that, but कधी, such that, त्यासाठी एक कंडिशन असते. काय कंडिशन असते त्यामध्ये, जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू त्यामध्ये काय असते, 0 असते. दॅट इज एफ डॅश सी इज इक्वल टू 0. एफ डॅश सी इज इक्वल टू 0 जर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आला. सेकंड, एलएमव्हीटी मध्ये पहिल्या दोन कंडिशन सेम, फक्त ही कंडिशन चेंज होते. त्यामध्ये एफ डॅश सी इज इक्वल टू काय असतो सांगा बरं, एफ डॅश सी इज इक्वल टू सी बिलॉंग्स टू ए बी जर असेल तर एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. यामध्ये व्हॅल्यू पुट करणार, सी भेटेल आपल्याला. सी हा ए बी च्या मध्ये. पण हे कधी करणार, ज्यावेळी आपल्याला व्हेरीफाय म्हणून सांगितलं असेल. काय, व्हेरीफाय म्हणून सांगितलं असेल. लक्षामध्ये दे. त्यानंतर नेक्स्ट बघितला मॅक्झिमा अँड मिनिमा. आता मॅक्झिमा अँड मिनिमा जो फाइंड आउट केला त्यासाठी आपल्याला काय काय स्टेप आहे, तर त्यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेणार, डेरिव्हेटिव्ह व्हॅल्यू 0 पुट करणार, कारण त्यामध्ये ज्या पॉइंट जो असतो त्या पॉइंटला जे लाईन जाते त्या लाईनचा स्लोप 0 असतो. मग तो मॅक्झिमा असतो किंवा मिनिमा असतो, दोन्हीला त्या ठिकाणी स्लोप 0 असतो, म्हणजे dy/dx 0 असतो. 0 पुट केला आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू भेटतात. मग त्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यापैकी मिनिमम कुठली आहे, मॅक्झिमम कुठली आहे हे आपल्याला माहित नसतं. मग अशा वेळी काय करतो आपण, मिनिमम कुठली आहे, मॅक्झिमम कुठली आहे हे माहित नसतं. मग अशा वेळी सेकंड डेरिव्हेटिव्ह घेणार. जर सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ती x ची व्हॅल्यू पुट केली, त्याचा आन्सर ग्रेटर दॅन 0 आलं, ग्रेटर दॅन 0, त्याचं मिनिंग होतं इन्क्रीजिंग फंक्शन होतं त्याच्या पुढलं. सेकंड म्हणजे पुढलं जो डेरिव्हेटिव्ह घेणार ते त्याचं इन्क्रीजिंग फंक्शन होतं, म्हणजे तो ऑब्विसली कुठला पॉइंट असणार, खालचा पॉइंट असणार, पुढलं त्याचं इन्क्रीज होणार, म्हणजे मिनिमम पॉइंट. इफ एफ डॅश इज ग्रेटर दॅन 0. आणि जर त्याने सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 येत असेल
तर तो पॉइंट ऑब्विसली वरती असणार आणि तो पुढे जाणार खाली डेरिव्हेटिव्ह डिक्रीज होत जातोय याचं मिनिंग त्यामध्ये तो पॉइंट कुठला असणार मॅक्झिममचा. लक्षात ठेवा उलटसाठी लेस दॅन 0 मॅक्झिमम ग्रेटर दॅन 0 मिनिमम. मग आलेली व्हॅल्यू फंक्शन मध्ये पुट करणार त्यावरून आपल्याला त्याची मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू भेटते. आणि त्यानंतर नेक्स्ट फंक्शन बघितलं जे आता आपण बघितलं पुढलं रेट ऑफ मेजर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन जर दिला असेल तर आपण कसं फाइंड आउट करणार. ओके तर या पूर्ण चॅप्टर मध्ये आपण एवढे टॉपिक्स बघितले. आता इथं या लेक्चरला आपला हा चॅप्टर संपलेला आहे. पूर्ण चॅप्टर यामध्ये संपलेला आहे आणि डेरिव्हेटिव्ह जो आहे तो देखील यामध्ये संपलेला आहे. म्हणजे हा डेरिव्हेटिव्हचाच एक चॅप्टर होता डेरिव्हेटिव्ह अँड ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह लक्षामध्ये. बट आता डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण 9 टाइप्सचे फंक्शन सॉल्व्ह केले. बट त्या फंक्शन सोबतच आपल्याला त्या ठिकाणी काही रूल देखील काही थिअरम देखील प्रूव्ह करायला असतात. मग ते 3 थिअरम जे आहेत ते 3 थिअरम आपल्याला बघायचे आहेत. ते ऍज इट इज असेच्या असे पाठ करायचे असेच्या असे राईट करायचे. त्यामध्ये ऍज इट इज विचारले जातात थिअरम. 4 मार्क्सला विचारणार किंवा 3 मार्क्सला विचारणार बट विचारतात हे लक्षात ठेवा. त्यामध्ये थिअरम जे आहेत ते डेरिव्हेटिव्हचे थिअरम आतापर्यंत भरपूर वेळा विचारलेले आहेत. थिअरम फंक्शन देखील विचारतात बट त्याच्याबरोबर काय असणार थिअरम देखील असतो काही वेळेस लक्षामध्ये. म्हणजे थिअरम तेवढे महत्वाचे आहे डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हचे थिअरम आहेत ते. ओके तर आपण आता थिअरम बघणार आहोत. 3 थिअरम आहेत. किती आहे 3. बट सगळ्यात महत्वाचं थिअरम प्रूव्ह करण्याच्या ज्या स्टेप आहे सगळ्यांच्या सेम आहे. सगळ्यांच्या सेम आहे जास्त काही नाही त्यामध्ये. फक्त त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन लक्षात ठेवावी लागते. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन म्हणजे जे आपण 11th स्टँडर्डला जो फॉर्म्युला बघितला आणि आता मी तुम्हाला जो सांगितला इफ y इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x y इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x f of x y is the differentiable function of x then त्या टाइम मध्ये काय असतं मग त्या ठिकाणी dy by dx असतो. काय असतं त्यामध्ये dy by where त्या ठिकाणी del x is a small increment of x and del y is a small increment of y where limit x tend to उलट झालं y and x del x tend to 0 is called the dy by dx. यालाच म्हणतो आपण dy by dx. If y is the differentiable function of x, that time del y upon del x limit x tend to 0 is equal to also dy by dx. तुम्ही कुठलाही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी u is a differentiable function of s, that time काय होणार del u upon del s limit x s tend to 0. इथं काय s tend to 0 कसं लिहिणार आपण du upon dx. काय असं त्यामध्ये त्यालाच आपण म्हणतो त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लक्षामध्ये. जर त्या ठिकाणी y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x त्यालाच आपण dy by dx म्हणतोस आणि त्यालाच आपण लिमिट x tend to 0 of del y upon del s स्मॉल इन्क्रीमेंट. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं तर एक टर्म चेंज केली तर दुसरी टर्म त्यामध्ये चेंज होते इन्क्रीमेंट होते त्यामध्ये. ओके त्यांचं हे रिलेशन त्यामध्ये लक्षात ठेवायचं आणि याच फॉर्म्युल्यावरून आपण आता थेरम प्रूव्ह करणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा हे जे थेरम आहे काय काय स्टेप मध्ये त्या ठिकाणी प्रूव्ह करणार आहे. तर आपण फर्स्ट थेरम त्यामध्ये घेणार आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा. लिमिट del x tend to 0 del y delta y upon delta x is equal to असतो dy by dx. इथं x किंवा डेल्टा x पण देखील राईट करू शकतो. हे लक्षात ठेवा त्यामध्ये कारण हे लास्ट पर्यंत आपल्याला हे यूज होतं त्यामध्ये. ओके तर आपण आता फर्स्ट थेरम त्यामध्ये प्रूव्ह करायला घेतोय. पहिलाच थेरम त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला तो म्हणजेच कंपोजिट फंक्शनचा. कुठला दिलेला आहे तो आपल्याला कंपोजिट फंक्शनचा पहिलाच थेरम दिलेला आहे पेज नंबर 2 वरती. ओके आपण थेरम मागे ठेवलेले होते थेरम घ्यायचे ते थेरम आपण या पॉइंट चॅप्टर मध्ये किंवा या
लेक्चरमध्ये कव्हर करतोय. काय थेरम आहे बघा, थेरम सगळ्यात महत्वाचे असते. त्यामध्ये 3 थेरम आहे, कंपोजिट आहे, इनव्हर्स आहे आणि पॅरामेट्रिक. 3च थेरम आहे त्यामध्ये. देन आता कंपोजिट जर फंक्शन असेल तर आपल्याला माहिती आहे कंपोजिट मध्ये काय करतो आपण. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू फंक्शन असेल तर या ठिकाणी sin 2x असेल तर याला कंपोजिट म्हणतो. मग कंपोजिट असल्यामुळे काय करतो, या टर्मला आपण u पुट करतो. म्हणजेच कसं घेतो डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये, dy बाय dx इज इक्वल टू कसा येईल डेरिव्हेटिव्ह, आधी काय याला u पुट करतो बरोबर. मग आधी u च्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजेच या टर्म मध्ये y चा डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू u बरोबर. म्हणजे sin u चा डेरिव्हेटिव्ह घेणार. मग u चा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर परत पुढे ज्याला आपण u कन्सिडर केलंय त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतो, त्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू x असणार. लक्षामध्ये याला म्हणतो आपण कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. आपण बघितलाय फॉर्म्युला, एक्झाम्पल देखील सॉल्व्ह केले. तेच फक्त आता आपण थेरम मध्ये प्रूव्ह करणार आहोत. हे इक्वल कसं असतं ते आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. मध्ये आपण या जी टर्म आहे सेकंड u ची x ची जी टर्म आहे त्याला आपण u पुट करतो. यावरून पहिलं फंक्शन काय होतं आपलं sin u आणि दुसरं फंक्शन काय होतं त्यामध्ये ज्याला आपण u पुट केलं तो x. मग आधी u चा डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू u घेतो y च्या टर्मचा, आणि दुसऱ्या टर्मला ज्याला आपण u पुट केलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x, कारण त्याच्यामध्ये कुठलं व्हेरिएबल असतं x असतं. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये u हा y ला डिफरन्शिएबल आहे आणि u ला x डिफरन्शिएबल आहे, y ला u डिफरन्शिएबल आहे आणि u ला x डिफरन्शिएबल आहे. हे लक्षात ठेवा त्यामध्ये. आता बघा यामध्ये थेरम कसा दिलेला असतो, प्रूव्ह करणं एकदम सोपं आहे. त्यामध्ये ते स्टेप लक्षात ठेवायच्या फक्त व्यवस्थित. काय थेरम त्यामध्ये बघा, थेरम इफ y इज इक्वल टू f ऑफ u, if y is equal to f of u, y is equal to f of u is a differentiable function of u, म्हणजे that is y is a differentiable of u, differentiable function of u, and पुढे काय असतं परत u is equal to काय असतो f of x is the differentiable function of कशाचं होईल सांगा बरं. u is a differentiable function of x. u is a differentiable function of x such that the composite function, त्यालाच आपण composite म्हणतो, such that the composite function y is equal to f of g of x. म्हणजे या ठिकाणी काय असतं, आता इथं आपल्याला वेगवेगळे नाव द्यावं लागतील. इथे f दिलाय तर इथं काय आहे g. म्हणजे y हा यामध्ये दोन फंक्शन एकत्र दिलेले असतात f आणि g, याला म्हणून त्याला आपण म्हणतो कंपोजिट फंक्शन इज अ differentiable function of कशाचा असणार, y हा कशाचा डिफरन्शिएबल फंक्शन आला x चा, x डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. देन मग त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला लिहितो काय सांगा, dy बाय dx इज इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. झालं. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं यामध्ये प्रूव्ह करायचंय. कसं प्रूव्ह करायचं, यामध्ये काय दिलंय बघा,
वाय इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ यू दिलेला आहे. गिवन काय काय. त्यानंतर यू इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स दिलाय. त्यावरून प्रूव्ह करायचं आहे आपल्याला का त्यामध्ये सच दॅट द कंपोजिट फंक्शन जे आपल्याला कंपोजिट फंक्शन भेटलंय y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजेच y हा x ची डिफरन्सिएबल फंक्शन आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बट x मध्ये दोन फंक्शन एकत्रित दिलेले आहेत इथं. हे आपल्याला त्याच्यामुळं y हा डिफरन्सिएबल ऑफ x आहे हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. ओके, याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेत आपण. त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन हा फॉर्म्युला पण लिहिलेला आहे. बरोबर, आठवा कंपोजिट फंक्शन मध्ये. बट हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. कसं करणार प्रूव्ह, तर आपल्याला माहितीये डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो, एक व्हेरिएबल चेंज केलं तर दुसरं व्हेरिएबल त्यामध्ये चेंज होतं. आता हे y इज डिफरन्सिएबल ऑफ u म्हणजे मला सांगा बरं, यामध्ये डिफरन्सिएबल म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यू चेंज कोणाची होणार, y ची का u ची. u ची चेंज करणार. यामध्ये u इज अ फंक्शन डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ x. कोण चेंज करणार, x ची चेंज करणार. बरोबर, x ची चेंज करणार यामध्ये. म्हणजे हे आपण त्या ठिकाणी त्यांची व्हॅल्यू त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होत असते. म्हणजे x आणि u ची दोघांची चेंज केली, x आणि u दोघांची चेंज केली तर कशाची व्हॅल्यू चेंज होते, y ची व्हॅल्यू चेंज होते. हे आपल्याला त्यामध्ये दाखवायचे. दॅट इज y इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ f ऑफ g ऑफ x. लक्षामध्ये कसं दाखवणार बघा. प्रूव्ह दॅट करायला एकदम सोपं आहे त्यामध्ये. देन दिस इज अ फर्स्ट इक्वेशन. गिव्हन लिहायचं त्यामध्ये. गिव्हन. आता आपण प्रूव्ह दॅट करायला सुरुवात झाली. इथूनच सुरुवात करू. इक्वेशन नंबर फर्स्ट जे आपल्याला प्रूव्ह करायचंय, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय y इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ x. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय y इज अ डिफरन्सिएबल ऑफ फंक्शन ऑफ x. कसं असणार, y इज अ डिफरन्सिएबल ऑफ फंक्शन ऑफ x. मग त्यासाठी काय करणार, लेट बघा. तर यामध्ये x, y आणि u यांची व्हॅल्यू आपण चेंज करून बघणार, इन्क्रीमेंट करून बघणार. लेट म्हणजे इन्क्रीमेंट कशाने रिप्रेझेंट करतो आपण, डेल्टा x, डेल्टा y अँड डेल्टा z. सॉरी z नाही, x, y आणि कुठले व्हेरिएबल आहे, u. डेल्टा u इज स्मॉल इन्क्रीमेंट कशाची इन्क्रीमेंट आहे ही, ऑफ x, y, z रिस्पेक्टिव्हली. स्टेप लक्षात ठेवा कारण या स्टेपने आपल्याला पुढले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. गिव्हन जे आहे ते त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर करणार. त्याच्या खाली त्यामध्ये जेवढे व्हेरिएबल आहेत त्यांची स्मॉल इन्क्रीमेंट करणार कारण ते एकमेकांचे डिफरन्सिएबल फंक्शन आहे असतात. बरोबर, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, y इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ x. बघा, देन त्यासाठी काय केलं, एक्स वाय झेड ची डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड, डेल्टा यू झेड नाही सॉरी यू इज अ स्मॉल इन्क्रीमेंट आहे हे त्यामध्ये कन्सिडर केलं. त्याला स्मॉल इन्क्रीमेंट आहे. बरोबर, देअरफॉर काय होणार मग, आता हीच टर्म आपण कशी लिहू शकतो, कशी, कुठली, डेल्टा वाय इज अ डिफरन्सिएबल ऑफ एक्स. जे ते गिव्हन आहे त्यामध्ये फक्त इन्क्रीमेंट टाकायची. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय होणार, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. बरोबर, आता हे काय केलं आपण, तर हे ऍडजस्टमेंट केलंय. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, y इज अ डिफरन्सिएबल ऑफ x. म्हणजेच यामध्ये स्मॉल इन्क्रीमेंट ऑफ y इज अ डिफरन्सिएबल ऑफ x. हेच कसं ऍडजस्ट करू शकतो, यामध्ये यू कॅन्सल होणार, आली इक्वल टर्म म्हणजे यामध्ये आपण काय केलं, फक्त ऍडजस्टमेंट केली. चालेल, याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिलेला आहे, इक्वेशन नंबर सेकंड काय द्यायचं यामध्ये, सेकंड. काय केलं, इन्क्रीमेंट केली, त्याच्यावरून आपण
किंवा जे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचंय त्याची फक्त इन्क्रीमेंट लिहायची, तर डोकं लावायची पण जास्त गरज नाहीये. तेच व्हेरिएबल असणार आहे, तीच टर्म येणार आहे ऍडजस्टमेंट करून. लक्षामध्ये त्यांची इन्क्रीमेंट लिहिली. दिस इज अ फर्स्ट स्टेप. काय झाली? फर्स्ट स्टेप. काय करणार त्यामध्ये? इन्क्रीमेंट लिहून त्यामध्ये आपल्याला एक इक्वेशन भेटतं. समजलं? सगळ्या इक्वेशन साठी या स्टेप लक्षात ठेवा. आता स्टेप नंबर सेकंड काय? स्टेप नंबर सेकंड काय तर बघा. समजलं? हे स्मॉल इन्क्रीमेंट कन्सिडर करायची, त्यावरून आपण फर्स्ट इक्वेशन भेटलं. देन पुढं आपल्याला काय दिले? y इज अ डिफरन्शिएबल ऑफ u आहे, त्यानंतर u इज अ डिफरन्शिएबल ऑफ x आहे. हे लक्षात ठेवा, हे गिव्हन आहे आपल्याला, आणि यावरून प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की y इज अ डिफरन्शिएबल ऑफ x. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय त्यामध्ये. देन मग यामध्ये काय करणार? सेकंड स्टेप, टेकिंग लिमिट. काय लिमिट घेणार त्यामध्ये? टेकिंग लिमिट. काय लिमिट घेणार त्यामध्ये? बघा, टेकिंग लिमिट. काय लिमिट घेणार? तर त्यामध्ये डिफरन्शिएबल कोण आहे? तर आपल्याला डिफरन्शिएबल जो आहे विथ रिस्पेक्ट टू कशाच बरोबर प्रूव्ह करायचंय? y इज अ डिफरन्शिएबल ऑफ x. मग त्यामध्ये लिमिट घेणार डेल्टा x टेन्स टू 0. डेल्टा x टेन टू 0. जे वरचं जी टर्म आहे त्याचं फक्त लिमिट घेणार. बघा, सेकंड स्टेप लिमिट घेणार. पहिली स्टेप स्मॉल इन्क्रीमेंट आहे, त्यामध्ये फक्त स्मॉल इन्क्रीमेंट डी च्या ऐवजी डेल्टा लिहून द्यायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही त्यामध्ये. आणि आता प्रत्येक टर्मचं लिमिट घेणार त्यामध्ये. काय होणार? देअरफॉर लिमिट डेल्टा x टेन टू 0 ऑफ कशाचं येणार त्यामध्ये? डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू लिमिट काय होणार यामध्ये? डेल्टा x टेन टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u. लिमिट त्यामध्ये डेल्टा x टेन टू 0 डेल्टा y डेल्टा x. झालं? आता यामधलं लिमिट कुठलं प्रूव्ह होतंय? आपल्याला फॉर्म्युला माहिती, मी त्यासाठी हा फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे बघा. आपल्याला माहिती ज्यावेळी लिमिट डेल्टा x टेन टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x असेल, तर त्यावेळी y इज डिफरन्शिएबल ऑफ x असतो, दॅट इज dy बाय dx असतो. त्यामध्ये लक्षात ठेवा काय असतं त्यामध्ये? dy बाय dx असतो. हे आपण फॉर्म्युल्यामध्ये प्रूव्ह केलेलं आहे. फॉर्म्युल्यामध्ये प्रूव्ह केलेलं आहे, हे लक्षात ठेवा त्यामध्ये. ओके. देन आता हा जर फॉर्म्युला कधी अप्लाय करणार त्यासाठी चेक करायचं असतं कोण कोणाचं डिफरन्शिएबल आहे. बरोबर? बट त्यामध्ये लिहिणार ऍज किंवा ऍज द्या त्यामध्ये. ऍज डेल्टा x टेन टू 0 आहे, त्याच बरोबर अजून काय आहे त्यामध्ये? अजून कोण आहे डिफरन्शिएबल? u पण आहे ना डिफरन्शिएबल. म्हणजे यामध्ये इथं बघा y इज अ डिफरन्शिएबल ऑफ u आहे, इथं u इज अ डिफरन्शिएबल ऑफ x आहे, म्हणजे u देखील डिफरन्शिएबल आहे. म्हणजे डेल्टा u टेन टू 0 देखील येऊ शकतं, कारण यामध्ये y इज अ डिफरन्शिएबल ऑफ u आहे. लक्षामध्ये मग कुठे येणार ते? लिमिट, किंवा इथं लिहिलं तरी चालेल त्यामध्ये डायरेक्टली डेल्टा u टेन टू 0. ती स्टेप आपली वाढणार नाही, जे दिलेलं असतं त्यामध्ये कोण कोणाचं फंक्शन आहे, म्हणजे आपली स्टेप त्यामध्ये वाढणार नाही. झालं? मग डेल्टा u कुठं लिहिणार? जिथं y इज अ डिफरन्शिएबल ऑफ u असतो. मग y इज अ डिफरन्शिएबल ऑफ u कुठे आहे? इथं y इज x ला आहे, y u ला आहे, म्हणजे इथं काय लिहिणार आपण? u लिहिणार. काय लिहिणार यामध्ये? u लिहिणार. बघा, पहिली स्टेप स्मॉल इन्क्रीमेंट घेतली, फॉर्म्युल्यामध्ये त्यांची इन्क्रीमेंट पुट केली. पुढे सेकंड स्टेप लिमिट घ्यायचं. लिमिट काय करणार? तर जे आपल्याला डिफरन्शिएबल आहे, इथं y इज अ डिफरन्शिएबल ऑफ u आहे, म्हणजे डेल्टा u त्याची इन्क्रीमेंट करणार. तिथं डेल्टा x टेन टू काय करणार त्यामध्ये? 0 पुट करणार. मग टेकिंग लिमिट ऑफ डेल्टा x टेन टू 0 डेल्टा u टेन टू 0. समजलं? आणि यामध्ये त्यांचं लिमिट घेणार. मग इथं चेक करायचं y u आहे का यामध्ये? डेल्टा u टेन्स टू 0 येणार. इथं x आहे म्हणजे डेल्टा x टेन टू 0 येणार, आणि इथं x आहे म्हणजे डेल्टा x टेन टू
0 येणार. बरोबर. मग थर्ड स्टेप काय गिव्हन काय गिव्हन आहे तर बघा y is a differentiable of u. y is differentiable of u. Therefore काय होईल मग y is a differentiable of x असेल. Therefore limit y is a differentiable of u असेल तर limit delta u tends to 0 is equal that is delta y upon delta u काय येणार यामध्ये dy upon du येणार. काय येणार du upon हे गिव्हन आहे ना आपल्याला. if y is a differentiable of u is a differentiable function of u that u is a differentiable function of x हे आपल्याला गिव्हन असतं कोणाचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. आलं ही झाली त्यामध्ये थर्ड स्टेप. आता यामध्ये अजून u is a differentiable function of x. u is a differentiable function of x. Therefore काय होणार लिमिट डेल्टा x टेंड टू 0 काय होणार यामध्ये मग u डिफरन्शिएबल ऑफ x आहे का कुठं इथे आहे बघा. u इज अ डिफरन्शिएबल ऑफ x काय होणार मग डेल्टा u डेल्टा x इज इक्वल टू कसं लिहिणार ते du बाय dx समजलं du बाय dx. देन आता आलेल्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करणार. देअरफॉर काय होणार यामध्ये लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू लिमिट डेल्टा u टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u च्या ऐवजी काय येणार du बाय dx अँड लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x च्या ऐवजी काय आलं du बाय dx इथं dy बाय du आलं आलं. याला नाव द्या इक्वेशन नंबर ओके याला इक्वेशन नाही नाव दिलं तरी चालेल. याला इक्वेशन नंबर सेकंड द्या. देन इक्वेशन नंबर याला नाव द्या थर्ड. आता बघा यामध्ये थर्ड आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये LHS साइड इक्वल आहे देअरफॉर काय असणार RHS इक्वल असणार आहे. फ्रॉम इक्वेशन थर्ड अँड फर्स्ट यामध्ये काय सांगितलंय RHS इक्वल आहे म्हणजे त्यामध्ये सॉरी LHS इक्वल आहे देअरफॉर RHS इज इक्वल. काय असणार यामध्ये RHS is equal. RHS should be satisfied. म्हणजे काय होणार RHS satisfy त्यामध्ये इथे लिहितो मी मध्ये लिमिट डेल्टा x 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू काय होणार dy बाय dx आणि आलेली व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार. देअरफॉर हेन्स प्रूव्ह झालं dy बाय dx म्हणजे याची टर्म काय आली इथं या टर्मची काय आली dy बाय dx इज इक्वल टू काय झालं dy अपॉन du इंटू du अपॉन dx झालं. बघा काय काय केलं त्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट घेणार आलेले इन्क्रीमेंट त्यामध्ये पुट करणार. सेकंड स्टेपला लिमिट घेणार पण जे डिफरन्शिएबल आहे त्याचं लिमिट घेणार इथं u आणि x चं लिमिट घेतलं. थर्ड स्टेपला काय डिफरन्शिएबल आहे त्यावरून आपल्याला त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह टर्म भेटणार. इथं y डिफरन्शिएबल u आहे म्हणजे लिमिट डेल्टा u टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा u इज इक्वल टू डेल्टा y अपॉन डेल्टा u असणार. त्यामध्ये असतंच मग या ठिकाणी त्या व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायच्या इक्वेशन थर्ड मध्ये. मग यामध्ये थर्ड आलेली इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशन यामध्ये कोण इक्वल आहे LHS इक्वल टू म्हणजे RHS इक्वल असणार आहे. देअरफॉर तिथं लिहिणार आपण फ्रॉम इक्वेशन थर्ड अँड फर्स्ट RHS शुड बी इक्वल आणि तीच व्हॅल्यू त्यामध्ये पुट करणार इज इक्वल टू काय ना dy बाय dx म्हणजे इथं dy बाय dx इक्वल टू प्रूव्ह झाला.
काय झालं त्यामध्ये प्रूव्ह झालं. लक्षामध्ये ओके. हा झाला थेरम नंबर फर्स्ट कंपोजिट फंक्शनचा. बाकीचे थेरम सेम असेच प्रूव्ह करायचे, लक्षात ठेवा आपल्याला. बाकीचे थेरम त्यामध्ये असेच प्रूव्ह करायचे. पुढले जे आपल्याला पुढले राहिलेले आहेत ओके, ते आपण फास्ट मध्ये घेणार आहोत. पुढले थेरम, थेरम नंबर सेकंड, थेरम नंबर थर्ड. त्यामध्ये बघा ही स्टेप लक्षात ठेवा. पहिल्या स्टेपला स्मॉल इन्क्रीमेंट, दुसऱ्या स्टेपला लिमिट घ्यायचं, तिसऱ्या स्टेपला डिफरन्शिएबल कोण आहे त्याच्याऐवजी डेरिव्हेटिव्ह टर्म पुट करायची आणि आलेले इक्वेशन परत इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करायचे. आणि सेकंड मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला समजेल का गिव्हन जे इक्वेशन आहे आणि आपल्याला आलेले इक्वेशन यामध्ये एलएचएस कुठली साईड त्यामध्ये इक्वल येते. तर त्यामध्ये नेक्स्ट थेरम आता बघणार आहोत. कंपोजिटचा झाला, पहिला थेरम कंपोजिटचा झाला. आता नेक्स्ट थेरम बघणार आपण इनव्हर्सचा. मग इनव्हर्स फंक्शन आपण जिथं सॉल्व्ह केलं तिथं हा थेरम असणार आहे, म्हणजे पेज नंबर 14 वरती आहे. थेरम लिहितो, आपल्याला स्टेप लगेच समजेल त्यामध्ये. बघा सपोज y is equal to f of x दिलेला आहे आपल्याला. is a differentiable function of x. y is a differentiable function of x आहे यामध्ये. is differentiable function of x on interval I, the intervalचं काय एवढं मिनिंग नसते यामध्ये. y is 1 on 2 and dy by dx not equal to 0 जर असेल, then बघा काय प्रूव्ह करायचंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ f इनव्हर्स y चा इनव्हर्स दॅट इज 1 अपॉन f डॅश ऑफ x दॅट इज म्हणजेच त्या ठिकाणी dx अपॉन dy इज इक्वल टू असतो 1 अपॉन dy बाय dx चा इनव्हर्स. dy बाय dx चा इनव्हर्स काय असतो, dx अपॉन dy असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. पण त्या ठिकाणी y इज अ डिफरन्शिएबल ऑफ x हे लक्षात ठेवा. y इज अ डिफरन्शिएबल ऑफ x आहे हे त्या ठिकाणी आपल्याला गिव्हन आहे. पहिली स्टेप गिव्हन काय आहे त्यामध्ये, गिव्हन dx अपॉन dx अपॉन dy इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, dy अपॉन dx. इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिली स्टेप काय, स्मॉल इन्क्रीमेंट. लेट डेल्टा x व्हेरिएबल कुठले यामध्ये चेक करा, x आणि y आहे. डेल्टा x and delta y is a small increment कशाची येणार, ऑफ x and y ची स्मॉल इन्क्रीमेंट आली. देअरफॉर काय होणार, मग काय डोकं नाही चालू याच्यामध्ये, फक्त काय येणार त्यामध्ये, डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा y अपॉन डेल्टा x. झालं, ही झाली पहिली स्टेप. स्मॉल इन्क्रीमेंट घेतली, यामध्ये फक्त d च्या ऐवजी डेल्टा लिहायचा. दुसरी स्टेप काय, टेकिंग लिमिट. आता डिफरन्शिएबल लिमिट कोण आहे, तर फक्त एकच आहे, y इज डिफरन्शिएबल ऑफ x आहे. देअरफॉर डेल्टा x टेंड टू 0 येणार. दुसरा आहे का कुठलं डिफरन्शिएबल, कोण नाहीये. डेल्टा x टेंड टू 0 येणार. मग यामध्ये लिमिट घेणार आपण, काय होणार, लिमिट काय होणार या ठिकाणी, डेल्टा x टेंड टू 0 ऑफ कशाच होणार, डेल्टा x अपॉन डेल्टा y.
डेल्टा वाय पुढं इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स लिमिट ऑफ कशाचं होणार या ठिकाणी लिमिट ऑफ कशाचं होणार डेल्टा एक्स टेन टू 0. आता गिव्हन काय थर्ड स्टेप त्यामध्ये हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड गिव्हन काय गिव्हन आहे त्यामध्ये y is a differentiable function y is a differentiable function of x therefore इथं गिव्हन आहे ना आपल्याला काय होणार मग सांगा डेल्टा x टेन टू 0 लिमिट कारण y हा x चा डिफरन्शिएबल आहे म्हणजेच काय येणार डेल्टा y अपॉन डेल्टा x म्हणजेच काय येणार dy बाय dx म्हणजेच काय येणार dy बाय dx बरोबर हे या इक्वेशन मध्ये पुट करणार पुट इन इक्वेशन सेकंड therefore लिमिट इकडं डेल्टा x टेन टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल टू येणार 1 अपॉन dy अपॉन dx dy अपॉन dx इक्वेशन नंबर थर्ड मग थर्ड आणि फर्स्ट चेक करा LHS सॅटिस्फाय होत RHS देखील सॅटिस्फाय होणार फ्रॉम इक्वेशन नंबर थर्ड अँड फर्स्ट LHS should be satisfied किंवा RHS इक्वल RHS इक्वल should be equal therefore limit delta x tend to 0 delta x upon delta y is equal to dx upon dy and hence prove काय येणार प्रूफ आलेली जी व्हॅल्यू आहे कशाच्या ऐवजी येणार या टर्मच्या ऐवजी त्याला प्रूफ आहे dx upon dy is equal to 1 upon dy upon dx त्याला म्हणतात लिमिट प्रूफ आहे सेम ती स्टेप केली पहिल्यांदा जे व्हेरिएबल आहे त्यामध्ये हे व्हेरिएबल कुठे चेक करायचे जे आपल्याला प्रूव्ह करायचंय त्यामध्ये चेक करायचे dx आहे एक्स वाय यू आहे बरोबर कुठले व्हेरिएबल आहे ते त्यामध्ये त्यांची सगळ्यांची इन्क्रीमेंट करायची मग आणि इन्क्रीमेंट यामध्ये डी च्या ऐवजी डेल्टा लिहायचा त्याचे लिमिट घ्यायचे जे डिफरन्शिएबल आहे त्यांचे टेन्स टू 0 लिहायचं बरोबर त्यांची लिमिट घ्यायचं कुठं सॅटिस्फाय होतं गिव्हन याच्या टर्म वरून तिथं dy अपॉन dx किंवा जे असेल टर्म लिहायची बरोबर त्यावरून आपल्याला इक्वेशन थर्ड भेटेल थर्ड आणि फर्स्ट यामध्ये कुठलीच टर्म इक्वल येते हे त्यामध्ये चेक करायचं आणि जी इक्वल येते त्यावरून दुसरी टर्म त्यामध्ये इक्वल असणारच ऑब्विसली LHS इक्वल वर तर RHS इक्वल असणार त्यामध्ये आणि तीच टर्म परत त्यामध्ये पुट केलं तर ओके लास्ट थेरम जो राहिलेला आहे ते तुम्ही ट्राय करायचा काही वेगळं नाही या स्टेपने त्यामध्ये ट्राय करायचा आहे तो म्हणजे कुठला पॅरामेट्रिक जो आहे तो पेज नंबर तुम्हाला सांगतो पॅरामेट्रिक फंक्शन जो आहे पेज नंबर 41 वरती आहे बघा सेम असाच थेरम आहे तुम्ही राईट करायचे 3 थेरम पाठच करून ठेवायचे यामध्ये ऍज इट इज प्रूव्ह दॅट करायला येतात यावरती कुठले न्यूमेरिकल वगैरे नाहीये फक्त प्रूव्ह दॅट करायला विचारणार त्यामध्ये ओके ओके इथं आपला चॅप्टर संपलेला आहे कुठला डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तर आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार तोही देखील सगळ्यात महत्त्वाचा इंटिग्रेशन तर नेक्स्ट चॅप्टर चालू करणार तो म्हणजेच इंटिग्रेशन यामध्ये काही डाऊट असेल डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तर सांगा मला ग्रुप वरती मेसेज करा ओके आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट चॅप्टरचं त्यामध्ये भेटूया इंटिग्रेशन ओके हॅव अ नाईस डे